श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी धनश्री काडगावकर. तुम्हा सर्वांचं स्वामींच्या पाऊलखणा या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते. स्वामी समर्थांची कृपा असली की आयुष्य छान मार्गी लागतं असं म्हणतात, पण गतजन्मीची पुण्याई सुद्धा त्याकरता लागते हेही तितकंच खरं. विलेपार्लेमधील विनय कंटक आणि गौरी कंटक या दाम्पत्याच्या नशिबात साक्षात स्वामी योग होता. विलेपार्लेकरांना स्वामींचं दर्शन मिळावं, स्वामींची कृपा असावी, यासाठी हे ट्रस्ट स्थापन करण्यात आलं होतं. आणि मग त्यानंतर स्वामींच्या मठासाठीच्या जागेसाठी शोधाशोध सुरू झाली. तब्बल 8 वर्षांनंतर विलेपार्लेमधील ही जागा मठासाठी मिळाली. 7 जून 2001 रोजी स्वामींनी इथे तेजोमय प्रकाशात दर्शन दिलं आणि तेव्हापासून स्वामींचा प्रत्यक्ष इथे वास असल्याची भावना इथल्या भाविकांची आहे. तसे अनेक अनुभव देखील इथल्या भाविकांना आलेले आहेत. मठ जरी लहान असला तरी इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. साक्षात स्वामी भेटीचा आनंद इथे या मठात आल्यावर मिळतो. तर विलेपार्लेच्या मठात आहोत आपण आणि इथले गुरुजी आहेत आपल्यासोबत, रवी गुरुजी. तर अनेक वर्ष ते या मठात आहेत, स्वामी समर्थांची सेवा करतात. त्यांनाच विचारूया आपण की या मठाचा इतिहास काय. 2000 साली हा मठ स्थापन झाला. तर आम्हाला एकंदर या मठाबद्दल थोडं सांगा आणि या ज्या पादुका आहेत त्यांच्याबद्दल थोडं सांगा. 24 डिसेंबर 2000 साली मठाची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर 7 जून 2001 साली आपले विश्वस्त मंडळ इथे दिलेलं आहे. श्री विनय कंटक साहेब, शहापूरकर साहेब, त्या सगळ्यांना इथे रात्री 11 वाजता त्यावेळेस लाईट गेली अचानक आणि अचानक या पादुकेतून गोळा असा एवढा लाईटचा गोळा असा पूर्ण तसबिरीमध्ये गेला. तर ह्या ज्या पादुका आहेत ह्या इकडे मी दाखवू शकतो तुम्हाला. या पादुकेमधून, या पादुका ज्या पूर्वी मठ स्थापनेपासून या स्थापन केलेल्या आहेत, तर ह्या पादुका आधी वरती होत्या आणि ह्याच्यामधून तो गोळा असा स्वामींच्या तसबिरीमध्ये गेला. ओके. असा चमत्कार 7 जून 2001 साली घडला. मग त्याच्यानंतर मठाचा जो विस्तार झाला तो आपण बघत आहात. म्हणजे 2000 ला मठ स्थापन झाला आणि 2001 रोजी हे घडलं. आणि ह्याचं दर्शन फक्त कोणाला ती हे आली? हे आपले विश्वस्त मंडळ आहे, हे सगळे होते त्यावेळेस उपस्थित. म्हणजे शहापूरकर साहेब आहेत, कंटक साहेब आहेत, या सगळ्यांना हा दृष्टांत घडला आणि चमत्कार स्वामींनी दाखवला. आणि तेव्हापासून जी भरभराट झालेली आहे मठाची तुम्ही बघू शकता. दत्त जयंती असो, गुरुपौर्णिमा असो, या उत्सवाला 3-4 किलोमीटरपर्यंत लांब अशी रांग असते. भरपूर लोकांना अनुभव आलेले आहेत स्वामींचे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचं वक्तव्य, स्वामींचं जे सांगितलं आहे स्वामींनी, त्या सगळ्याची प्रचिती त्या सर्व भक्तांना येत असते आणि सगळे भक्त आपले मनोभावे आपली जी सेवा अर्पण करत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात. आता तुम्ही म्हणताय की गेले अनेक वर्ष तुम्ही या मठामध्ये आहात, तुम्ही सेवा करताय. इथे येणारे भक्तही तुमच्या ओळखीचे असतील, त्यांचे काही अनुभव असतील, तर त्यापैकी असं एखादा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता? अनुभव तसे भरपूर आहेत. कोणाला संतती नसेल तर त्यांनी स्वामींना प्रार्थना केलेलं असतं, साकडं घातलेलं असतं की आम्हाला संतती होऊ द्या, 11 नारळाचं तोरण अर्पण करू. स्वामींच्या आशीर्वादाने संतती प्राप्त होती. कोणाला सौख्य असेल, आनंद असेल, आयुष्य असेल, कोणाला आरोग्याच्या तक्रारी असतील, अडचणी असतील, तर त्या सगळ्या स्वामींना ते सांगतात आणि स्वामी मोठ्या मनाने सगळ्यांना आशीर्वाद देऊन सगळ्यांना बरं करतात, आरोग्य देतात, सुख समृद्धी देतात. स्वामींची प्रती सगळ्यांनाच आलेली आहे. खरं आहे. आणि म्हणूनच आपण आपसूक आपली पावलं इथे वळतात. होय होय. आपण दर गुरुवारी ही इतकी गर्दी असते आणि अदरवाईज पण गर्दी असते. हो, भयंकर गर्दी असते, भरपूर गर्दी असते नवरात्रामध्ये. आणि इथे शांतादुर्गेची पण स्थापना केलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस मठ स्थापन झाला त्यावेळेस कंटक साहेब जे आहेत आपले ट्रस्टी, तर त्यांनी शांतादुर्गेची पण स्थापना केलेली आहे इथे. त्यांची पण प्रचिती भरपूर जणांना येत असते. शुक्रवारी देवीचा अभिषेक असतो. पंचमीला देवीवरती अभिषेक करतात. कुंकुमार्चन असतं. नवरात्रामध्ये नवचंडी याग असतो. दत्तयाग असतो. विविध कार्यक्रम मठामध्ये सुरूच असतात. लघुरुद्र असतात. लोकांना प्रचिती पण येते त्याची. विलेपार्लेच्या स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती विनय कंटक आज आपल्यासोबत आहेत. 2000 रोजी हा मठ स्थापन झाला आणि 2001ला अशी काय घटना घडली
जेव्हा स्वामींनी तेजोमय प्रकाशात दर्शन दिलं, तो अनुभव काय होता जरा आम्हाला सांगा. सांगतो. 24 डिसेंबर 2000 या दिवशी मठाची प्राणप्रतिष्ठा झाली. आरत्या, पूजा, भक्त येणं, दर्शन, हार, फुलं सगळं सुरू होतं. माझ्या मनामध्ये एक खंत होती की महाराज आले का, महाराज आले का. तर 7 जून 2001 ला रात्री 11 वाजता या मठाच्या आजूबाजूच्या तिन्ही फेज म्हणजे तिन्ही लाईट्स गायब झाले. प्रचंड काळोखामध्ये आमचं लक्ष स्वामींकडे वेधलं गेलं. त्यावेळेला मी फक्त एवढंच बोललो की स्वामी किती बघा गोव्याच्या गाभाऱ्यासारखे दिसतात. गोव्यामध्ये त्यावेळेला समयांच्या प्रकाशामध्ये देव दिसायचा, तसंच दृश्य इकडे होतं. आमचं लक्ष स्वामींकडे गेल्या गेल्या पादुकांमधनं एक 2 ते 2.5 फुटाचा भगव्या रंगाचा अत्यंत तेजोमय असा प्रकाश गोल निर्माण झाला आणि तो तसबरीमध्ये, स्वामींच्या तसबरीमध्ये गेला. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र होतं. आता शेखर साने यांनी आम्हाला जे मठाला जे चित्र दिलेलं आहे स्वामींचं पेंटिंग, ते आता आपल्याला सर्व भक्तांना दिसतंय. पण हा तेजोगोल ज्या चित्रात गेलेला होता ते ब्लॅक अँड व्हाईट अजूनही पाठी आम्ही ठेवलेला आहे. याचाच अर्थ की माझा संकल्प जो होता की महाराज तुम्ही येताय का, महाराज तुम्ही आले का, महाराज तुम्ही सत्ता ग्रहण केली का, महाराज तुम्ही आता मठाची सगळं भक्तांसाठी, तर महाराजांनी तो होकार दिलेला होता आणि आमचा संकल्प महाराजांनी पूर्ण केलेला होता. ही ती घटना होती. त्याच्यामुळे आम्ही 5-6 लोक जे होतो त्यांनी हा प्रकाश पाहिलेला आहे आणि तो प्रकाश मीही बघितल्यामुळे मी कोणालाही या जगतामध्ये घाबरत नाही. कुठच्याही संकटाला मी भीत नाही. संकट जरी आलं पहिल्यांदा स्वामींना हाक मारतो, स्वामी काय करायचं आहे. स्वामी मार्गदर्शन करतात आणि त्या संकटातून, अडचणीतून स्वामी आम्हाला मोकळं करतात. परंतु भक्तांच्या बाबतीमध्ये मी थोडीशी एक त्यांची जी काय परीक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की जवळजवळ 95% भक्तांचं स्वामींवरती 100% श्रद्धा, दृढ श्रद्धा नाही. त्यांना कधी कधी शंका येते की स्वामी आहेत का. त्याच्यासाठी ते निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हे जे स्वामींचं श्लोक आहे, आपल्या काय म्हणतात ते स्तोत्र आहे, हे लोकांनी म्हणावं, पुन्हा पुन्हा म्हणावं आणि त्याच्यातून स्वामींची प्रचिती घ्यावी. स्वामी आहेत, 100% नाही, 1000% स्वामी आहेत. स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि स्वामी आपल्यातर्फे त्यांचं कार्य करून घेत आहेत. हे जर भक्तांनी लक्षात ठेवलं तर येणारे चांगले प्रसंग, मध्यम प्रसंग, आनंदित प्रसंग याच्यामध्ये भक्त संतुलित राहील. तर नुसती दृढ विश्वास ठेवेल की महाराज माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्याच पाठीशी महाराज राहतील, शंका घेणाऱ्याच्या पाठीशी राहणार नाहीत. म्हणून ते निशंक होई रे मना आणि निर्भय होई रे मना हे स्तोत्र आहे. या स्तोत्राची थोडीशी तुम्हाला कथा सांगतो. वऱ्हाड पांडे नावाच्या स्वामी भक्तांनी हे स्तोत्र तयार केलेलं होतं, परंतु ते विस्मृतीत गेलेलं होतं. कुरार विले जेथे चोपडेकर ज्योतिषी आहेत ते आता नाही आहेत. त्यांच्याकडे गेलेलं असतं तर एक कळकट पेपर आमच्या दोघांच्या हातात दिला, माझ्या आणि माझ्या बायकोचा, आणि म्हणाले प्रसिद्ध करा. आम्ही ते छापून नेमकून लाखोनी कॉपीज प्रसिद्ध केल्या. आज एकही असा भक्त नाही की ज्यांना स्वामी तारक तीर्थ माहिती नाही. मी काय म्हणतो, मी ते केलं नाही. माज नको, गर्व नको. महाराजांनी त्यांच्या प्रोग्रामच्या अनुसार हे स्तोत्र वऱ्हाड पांड्याने लिहिलेलं प्रसिद्ध करून घेतलं आणि त्याच्यासाठी फक्त त्यांनी आमचा उपयोग करून घेतला. अभिमान आहे, माज नाही. फक्त तुम्ही एवढी श्रद्धा ठेवा की महाराज आहेत 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 आणि त्यांच्या नित्य संपर्कात राहा. नित्य संपर्कात राहिल्यानंतर ते सॅटेलाइट आहेत, आपण ट्रान्झिस्टर आहोत. आपल्यातलं गाणं अतिशय सुमधुर राहायचं असेल तर आपण आपल्याला ट्यून करणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण आपला ट्यून नित्य संपर्काने करू शकतो. आपण एक जयघोष घेऊया स्वामींचा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
माझ्या आईला स्ट्रोक आलेला होता आणि सारखी आई पाय दुखतं म्हणायची. आणि मी स्वामींच्या मठात एकदा दत्त जयंतीला असताना लॉक होतं बाहेर ना, आईला जेवढं जेवणाचं वगैरे तेवढं मी स्टूलवर काढून झाकून आलेली. आई जेवली वगैरे आणि मी इथे आहे आणि स्वामी समर्थ घरी प्रगट झाले आणि आईचे पाय झेपत होते. आईला चालता येत नव्हतं स्ट्रोक आल्यामुळे. आणि मी 4:30 वाजता गेल्यानंतर तिने सांगितलं की अमुक अमुक व्यक्ती आलेले. तर मी म्हटलं कोण होते, तर म्हटलं हे बसलेत ना इकडे. त्यांना एका ह्याच्यावर मी आसनावर ठेवलेला स्वामींचा फोटो, विनय सरांनीच दिलेला, अक्कलकोटवरून आणून दिलेला. तर तिने सांगितलं माझे दोन्ही पाय चेपत बसलेले. तर त्याच्यानंतर ती स्वतःहून उठून बसली आणि 4 वर्ष काही का होईना भिंत धरून धरून काठी धरून धरून ती चालायला लागली आणि ती सतत मग नाव घ्यायला लागली, स्वामींचं स्मरण करायला लागली. आणि स्वामींबद्दल काय बोलू, अडखळलेली जी कामं पूर्ण होत नव्हती ती अशी, म्हणजे जे काम असं डाऊन झालेलं होतं ते अगदी फुलासारखं त्यांनी जपलं. आपल्यासोबत या मठामध्ये आज 90 वर्षांच्या आजी आहेत आणि गेले अनेक वर्ष त्या या मठात येत आहेत, स्वामींचं दर्शन घेत आहेत. आज त्यांना विचारूयात आपण की त्यांच्या काय भावना आहेत या मठाबद्दल आणि स्वामी समर्थांबद्दल. अतिशय खूप वेळा मी तिकडे गेली ह्यांच्याकडे, स्वामींच्या तिथे अक्कलकोटला. खूप वेळा जाऊन आलेली आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी 7-8 वेळा तरी जाऊन आली आहे त्या काळात. पण आता हे पाय गेले त्याच्यामुळे नाही जमत चढवा. दोन्ही पाय गेलेले आहेत बघ, दोन्ही. पण तरीही तुम्ही येताय अजूनही. ते त्यांना माहिती आहे, ते मास्तर आहेत, ते बघतात आणि मी ते तास 2-1.5 तास बसून त्यांचं स्मरण करते आणि सगळं मी त्यांना सांगते की मला ताकद द्या तुमच्या दरबारात येण्यासारखी अशी. म्हणून मी त्यांना विनंती करते की मला आता जमत नाही तरी पण मी येते. पण ते जमवून घेत आहेत तुमच्याकडनं मला असं वाटतंय. दर गुरुवारी येता तुम्ही? दर गुरुवारी येते मी. म्हणजे अशी मी काय मोठी महान नाही, गरीब घरची लोकांची जेवणा करून मोठी वाढवली, मुलाबाळांना सगळ्यांना केलं आणि शेवटी मी आता एकटे. माझ्या नवऱ्याची पेन्शन आहे, त्या पेन्शनवर मी जगते. मला सांगा तुम्हाला तुमच्या काय भावना आहेत, स्वामींनी काय काय दिलं तुम्हाला असं वाटतं? स्वामींनी मला म्हणजे आनंदी आनंद ठेवला, सुखासमृद्धीचा दिला, शांतीचा मार्ग दाखवला. सगळा माझ्या दोन्ही मुली शांत आहेत, दोन्ही मुलींना एक मुलगा आहे आणि एका मुलीला एक मुली म्हणजे मला 3 देवाणे दिले होत्या, 4 दिल्या होत्या पण त्याच्यातले देवाणे 2 नेले, मोठ्या होऊन गेल्या. एक 18 वर्षाची, एक 28 वर्षाची. तर तिची मुलगी अमेरिकेला मी पाठवली. तिची मुलगी 1.5 वर्षाची होती आणि तिची आई निघून गेली. नवऱ्याने तिला खूप केलं तिचं, त्याच्यामुळे मला नाही तिला जगवता आलं म्हणून निघून गेली. मग तिला मी जाताना वचन दिलं, तुझ्या मुलीला मी खूप शिकवीत. भले मी जेवणाची कामं करत होती, मी जेवणाची कामं करत होते पण मी त्यांना कमी नाही केलं. आजही एक मुलगी माझ्या घरात आहे, आजही एक मुलगी माझ्या घरात आहे. लहान तिला विचारते, माझ्या बाजूला राहते. नाही ना, सिंधूला सांग, सिंधू तिचं नाव. हां, ती घरात आहे माझ्या. तिला एक मुलगा आहे, तो आता 12वीला आहे, पार्ला कॉलेजला. मी शिक्षणाच्या बाबतीत मी फार ठीक आहे. मुलांनी शिकावं, बरोबर आहे. मुलांनी शिकावं आणि कुठे ना कुठेतरी चांगला जॉब पकडून कामाधंद्याला लागावं आणि आपल्या आईबाबाचं सार्थक करावं, हीच त्या स्वामींकडे माझी प्रार्थना आहे. दुसरं मला काय नको. टेन्शन आहे त्याच्यामुळे मी आहेच होती. माझ्याकडे घर आहे सोन्यासारखं, आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 35-40 लाखाचं घर. हां, बेडरूम सगळं आहे माझं. हां, सगळं. मी अशी हे नाही आहे. ठीक आहे, पण तुम्ही खुश आहात ना? मी खुश आहे. हे आनंदाचे अश्रू आहेत, म्हणजे आनंदाचे अश्रू आहेत ना हे आनंदाचे म्हणजे मी अशी ही नाही आहे. आता ही माझी बाजूलाच आहे. पण तुम्हाला मी एक सांगू का, आपण इतकं सगळं जे काही सोसलेलं असतं, स्वामी ते बघत असतात, तुम्हालाही माहिती आहे. आणि तरीही आज त्यांनी तुम्हाला बळ दिलं आहे, ताकद दिली आहे, दर गुरुवारी तुम्ही इथे येत आहे. अजूनही इच्छा आहे माझ्या अक्कलकोटला जायची, पण मला कोण सांभाळून घेणारं नाही. त्या सांभाळून घेणाऱ्याचा पण मी खर्च करेन असं आहे माझं. म्हणून सांगते, स्वामींना सांगते
पण माझी एक मुलगी आहे ती काय आहे माहिती आहे, ती काय म्हणतात ना तुमची सोशल वर्क काय म्हणतात, सोशल वर्क, बरोबर. ती सगळा काय मोठी ही आहे ती, बरं. त्याच्यामुळे तिला टाइम मिळत नाही. पण कोणीतरी स्वामींच्याच रूपाने असं येणार व्यक्ती आणि तुमचं दर्शन होणार अक्कलकोटचं. स्वामींच्या रूपात कोणी ना कोणी मी खूप जाऊन आलेली आहे. स्वामींच्या भेटीला रात्रीला 3 वाजले होते. आमची गाडी 3ला तिथे लागली. 3ला उतरताना तिथे एक दगड होता आणि त्या दगडाला मी ठेच लागून पडणार आणि मी एकदम किंचाळली. स्वामींनी मला असं तटस्थ उभं केलं. थोड्या वेळाने माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. बाजूवाला अशी एक पोरगी होती, ती बनवलं, काकू काय झालं? तर ते बघ स्वामी जात आहेत. तर काय का तुला काय असं झालं? अरे ह्या दगड आहे का काय आहे म्हटलं. बघतात तर काहीच नाही. सगळे लोक गाडीतले येतात आणि बघतात ही म्हातारी वेडी झाली म्हणे. कुठे दगड दिसत नाही, स्वामी कुठे दिसत नाही, असं झालं मला. म्हणून तेव्हापासून मी आता हे भटजी मला कधीतरी आपले त्यांना मी दक्षिणा देते. गोष्ट मला पेन्शन आहे, मग 5,000 रुपये आपले दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेते, मुलाबाळांना देते. ठीक आहे, थँक्यू. खूप त्यांची इच्छा. त्यांची बस. आणि तुम्ही हा बदल घेतल्याबद्दल मला खूप धन्यवाद दिलं. आम्ही खूप धन्यवाद देतो तुम्हाला. तुम्ही तुमचा हा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. अशी फुलं ते कापते. स्वामी समर्थांचा अगदी कट्टर भक्त आणि माझा जवळचा मित्र शेफ तुषार देशमुख आज आपल्यासोबत आहे. मी गेले अनेक वर्ष तुला ओळखते आणि तुझी स्वामींबद्दलची भावना, भक्ती याबद्दलही मी जाणून आहे. पण आज आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुला स्वामींबद्दल काय वाटतं आणि तुझ्या काय भावना आहेत. स्वामींबद्दल मला असं वाटतं की प्रत्येकाची वेगळी भावना आहे. पण मी लहानपणापासून जे स्वामींना अनुभवलं आहे ते खूप वेगळ्या अर्थाने जाणलेलं आहे. ती शक्ती अशी आहे की जी पूर्ण जगामध्ये आपल्याला कुठेही गेलं तरी दिसते, ती अनुभवता येते आणि ती मी अनुभवली. कारण माझा जन्म पुण्याचा होता, त्यामुळे धनकवडीला शंकर महाराजांचं हे माझ्यावरती खूप पगडा होता. पण ज्यावेळेला मुंबईत आलो त्यावेळेला स्वामी समर्थांची भक्ती केल्यावरती आदिशक्ती माया रूपातली स्वामींची चित्र ही मला कायम दिसायची. तुला दिसायची आणि मी नेहमी रिलेट करायचो की माझं आईवरती प्रेम आहे, पण मला हे चित्र का दिसतं. आणि ज्या वेळेला मी मठात गेलो त्यावेळेला आदिशक्ती माया रूपातलं जेव्हा मी स्वामींचं रूप बघितलं तेव्हा मला कळलं की माझ्या आयुष्यामध्ये ती एक माऊली आहे आणि स्वामींना मी माझी नेहमीच माऊली समजत आलो. आणि तसंच झालं की माझ्या आईचं निधन झाल्यानंतर जी संकट माझ्यावरती आली त्यावेळेला मला आईची माया मिळणं हे खूप मी तरसलेलो होतो. पण त्यानंतर अनेक वर्ष मी त्या गोष्टींचा जो काही त्रास सहन केलाय तो खूप त्रास वेगळा होता. त्यावेळेला नेहमी स्वामींना म्हणायचो की स्वामी तुम्हीच माझी आई आहात, कारण तुम्ही माझ्या आईला जरी घेऊन गेला असलात तरी तिला तिच्या त्रासांपासून तुम्ही मुक्त केलंय, पण मला ती आईची माया खूप म्हणजे कमतरता आहे आणि ती मला हवी आहे. पण वडिलांनी दुसरं लग्न केल्यावरती उलट झालं की तिची उलट वडिलांच्या दुसऱ्या बायकोनी त्रास द्यायला सुरू केला आणि मग मी स्वामींशी भांडायचो की हे काय की मी तुमच्याकडे काय मागतोय. लोक बोलतात हे मी ऐकलंय. मी भांडायचो की तुम्ही मला जे अपेक्षित आहे ते नाही देतात, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने माझ्या पदरात काहीतरी टाकले, ते हे काय आहे. पण त्यानंतर मला स्वामींची लीला जी मिळाली अनुभवायला ती खूप वेगळी होती. कारण कालांतराने मी माझं घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर मित्राकडे जेव्हा मी आलो राहिला तेव्हा त्याच्या आईने मला ज्या पद्धतीने स्वीकारलं, ती माऊली, ती स्वामींची भक्त, निस्सिम भक्त. आणि त्यावेळेला लक्षात आलं की स्वामींनी नियोजन केलेलं असतं, ती फक्त वेळ यावी लागते. आणि स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये जी जी संकट होती ती मला असं वाटतं ती माझी परीक्षा ते घेत होते. आणि त्या परीक्षेनंतर, कारण मी नेहमी म्हणतो स्वामींची परीक्षा खूप मोठी असते आणि ती जर तुम्ही उत्तीर्ण केलीत किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जर सहभागी झालात तर ती पास होण्यासाठी तेच तुमच्या साथीला असतात. पण एक जी तुझी अत्यंत मोठी पोकळी होती
ती तुझ्या मित्राच्या आईने ती भरून काढली आणि मी स्वतः बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. कधीच त्यांनी तुला एक मित्राची आई असल्यासारखं त्यांनी ट्रीट नाही केलं. बरोबर. कायम ते तुझी आईच होत्या, हो. हेच मला आणि जाणवलं. मग त्यावेळेला ना धनश्री मला अनुभवायला मिळालं की आदिशक्ती रूपातलं जे मला कायम चित्र दिसायचं ती ते ही फक्त हे होतं की ही माऊली होती. आणि त्या माऊलीच्या जेव्हा चरणावरती मी माझं डोकं ठेवलं त्या क्षणाला मला स्वामींच्या पावलांचा अनुभव मिळाला. आणि आज अनेक ठिकाणी त्या माऊलीचा उल्लेख केला जातो की त्या काळामध्ये जशी यशोदा मैया होती तशी आज काकींनी मला माया दिली अगदी, होती. अगदी. त्यामुळे स्वामींचं रूप खरोखर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने जाणवायला मिळतं. खरं. पण माझ्याही पेक्षा मला असं वाटतं काकी ज्या पद्धतीने स्वामींच्या भक्त होत्या आणि काकी नेहमी म्हणायच्या की मी स्वामींकडे मुलगी मागतीये कारण मला 2 मुलं आहेत आणि जी मुलीची माया मी मिस करत होते ती मला असं वाटतं की ती तुझ्या रूपाने मिळाली आहे. ह्याचं कारण काकींचं आणि माझं बॉन्डिंग हे मुलाचं आणि आईचं जे असतं 2 मुलं असताना मुलगा एक देखील स्ट्रॉंग भावनातून असतो. आणि ते कुठेतरी मला असं वाटतं की मी ज्या गोष्टी मिस केल्या होत्या त्या सगळ्या काकींच्या रूपाने मला मिळाल्या अगदी. आणि ती मला- स्वामींची कृपा होती. अगदी अगदी. मला एक सांग, आता हे तर तुझे पर्सनल हे सगळे लहानपणापासूनचे अनुभव झाले, पण मठात आल्यानंतर तुला एक्झॅक्टली काय फील होतं, काय जाणवतं, काय बोलतोस तू स्वामींशी? मला असं वाटतं की आत्ता काय मागतोस हो तू? मला नेहमी स्वामींच्या समोर उभं राहिल्यावरती मला स्वतःला मागायची गरजच नाही लागत. कारण मला काय हवंय हे स्वामींना माहिती आहे. पण मी नेहमी जेव्हा स्वामींच्या समोर विलीन होतो त्यावेळेला तल्लीन होऊन त्यांना एकच मागतो, ह्या भूतलावावरती जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांची संकट सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण ते भोग असतात प्रत्येकाचे आणि स्वामी नेहमी म्हणतात त्या त्या व्यक्तीला ते भोग भोगायचेच आहेत. पण ते भोग भोगत असताना जी कमतरता त्यांच्या ताकदीची असते ती ताकद भरून त्यांना काढण्यासाठी. द्या आणि ती ऊर्जा त्यांना द्या. आणि ती ऊर्जा मला असं वाटतं स्वामी कायम त्यांना देतात. आणि म्हणूनच प्रत्येक संकटातनं जी व्यक्ती आज बाहेर पडलेली आहे ती स्वामींचं नाव घेते कारण ती ऊर्जा स्वामी त्यांना देत असतात. अगदी अगदी. पण मग मठात येणं जाणं नेहमी असतं तुझं? अजिबात नाही. नाही? स्वामी हो अजिबात नाही. कारण स्वामींचं म्हणणंच हे आहे की तुम्ही मठात जरूर या कारण ती एनर्जेटिक गोष्ट तुम्हाला त्यांना द्यायची असते. एकदा की ती मिळवली की व्यक्ती आपण ज्या ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींच्या माध्यमातून ते आपल्याला निवडतात आणि मग आपल्याला कुठेतरी त्यांना मदत करायला ते पाठवत असतात. श्री कायम असं वाटतं की स्वामी माझी आई आहे आणि आई आणि मुलाचं जेव्हा मी नातं अनुभवतो ना तेव्हा तू एक मार्क कर की स्वामींनी मला माया दिली. आज स्वामींनी माझ्या पाठीवरती खांद्यावरती मायेचा हात फिरवला. जेव्हा जेव्हा मला रडावंसं वाटलं तेव्हा मी रडलो नाही कारण माझे अश्रू गोठलेले होते. पण स्वामी कायम मला ह्या सगळ्या संकटातनं बाहेर का काढतात कारण ते नातं आमच्यात निर्माण झालेलं आहे की आई आणि मुलाचं. आणि मला असं वाटतं प्रत्येक भक्ताचं हे स्वामींच्या रूपी एकतर कोणाचे ते वडील आहेत, कोणासाठी ते आई आहेत, तर कोणासाठी कोणी मित्र म्हणून भांडत असेल, कोणी- म्हणजे मी म्हणतो ना की भांडण हे स्वामींची झालंच पाहिजे. कारण तेवढ्या हक्कानी मला असं वाटतं की स्वामींचा एक वेगळा दृष्टांत ते प्रत्येकाला देत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा स्वामी आपल्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की आम्ही स्वामी भक्त आहोत त्यावेळेला एकच ती फिलिंग असणं गरजेचं आहे की स्वामी आपलं सर्वस्व आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी भांडलंच पाहिजे. आणि मला असं वाटतं भांडल्यानंतर जी मजा त्यांच्याकडनं मिळते ना ती त्रिवार आनंद देण्यासारखी असते. कारण आपण एखादी गोष्ट पाया पडून मागतो की स्वामी मला आज तुम्ही हे निर्माण करून द्या. नाही, भांडलं की एक हक्क येतो ना. आणि ती हक्काची व्यक्ती म्हणजे स्वामी आहेत. त्यामुळे तो हक्क आपण त्यांच्यावरती गाजवला पाहिजे. मला एक गोष्ट सांगायची आहे की तुषारची आई 93च्या बॉम्बस्फोटमध्ये गेली आणि त्यानंतर त्याला आई नव्हती, त्याचे बाबा त्याच्याजवळ नव्हते, त्याच्या मित्राच्या आईने त्याला आपलंसं केलं. त्यानंतर आर्थिक म्हणा बाकीची बरीच संकटं त्याच्यावर आली आणि या सगळ्यावरती मात करून आज तो अत्यंत यशस्वी व्यवसाय आहे त्याचा. तो शेफ आहे. अनेक चॅनल्सवरती त्याने ॲज अ शेफ कार्यक्रम केलेले आहेत. तो अनेक लेख लिहितो. तो कुठल्या क्षेत्रात नाही आहे आणि माझा अत्यंत जवळचा मित्रही आहे. जस्ट बिकॉज मित्र आहे म्हणून नाही, पण मी स्वतः त्याच्याकडनं बऱ्याच वेळेला इन्स्पिरेशन घेते. मला कधी लो फील झालं तर मी या व्यक्तीचं नाव आठवते आणि तेव्हा मला मोटिवेशन मिळतं की नाही, हरायचं नाही आहे. आणि तेच स्वामी मला असं वाटतं की निवड करतात
त्या व्यक्तींची. आय थिंक यू आर स्वामीज चाइल्ड. येस, कारण अनेक, तू जसं आता धनश्री म्हणालीस ना, अनेक असे मला जेव्हा फोन कॉल्स येतात त्यांचा काही माझ्याशी संबंध नसतो आणि ते जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम्स माझ्याशी डिस्कस करतात आणि त्यांची उत्तरं जेव्हा माझ्या मुखातनं येतात ना, ती माझी नसतात, ती स्वामींनी दिलेली उत्तरं असतात. या मठामध्ये गेले अनेक वर्ष प्रल्हाद सालकर म्हणून भक्त आहेत, तेही येतात आणि स्वामींची सेवा करतात. पण इथे ना शंकर महाराज मठांची फोटो आहे आणि इथे सिगरेट ठेवल्यात, तर ह्याबद्दल थोडं सांगाल आम्हाला. शंकर महाराजांना नैवेद्य म्हणून सिगरेटच दाखवली जाते आणि आपल्या मनोकामना ज्या असतील त्या त्यांना सांगितल्यानंतर त्याची प्रचिती येते, त्या मनोकामना पूर्ण होतात. आणि शंकर महाराजांचे गुरु स्वामी समर्थच होते. ज्यावेळेला त्यांची शंकर महाराजांची सगळे सुरू झाली तेव्हा लोकांना कळलं की शंकर महाराज आणि स्वामींचं काय नातं आहे ते, आणि त्यामुळे दोन्ही भक्तांची इथे गर्दी वाढत चालली आहे दिवसेंदिवस. 1 तारखेला 1 जानेवारीला जवळजवळ 1.5-2 किलोमीटर इथे लाईन होती आणि भक्तांनी 2-2, 3-3 तास उभं राहून याचं दर्शन घेतलं. यातच सगळी या मठाची प्रचिती आहे. स्वामी भक्त आहेत आज आपल्यासोबत, प्रिया ठाकूर. श्री स्वामी समर्थ. काय सांगाल तुम्ही? या मठात आल्यावरती खूप छान वाटतं. दर गुरुवारी यायचा नेहमी प्रयत्न असतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही गुरुवारी प्रत्येक वेळी येण्याचा प्रयत्न करता. काही चांगलं झालं की येतो किंवा कधी आता काही अडचण असेल म्हणजे तेव्हाही येतो. पण काय तुमचं काय भावनिक नातं आहे स्वामींसोबत? नातं म्हणजे काय असं एकदम शब्दात नाही सांगता येत, पण असं वाटतं की स्वामी आहेत. स्वामी म्हणतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. खरंच तुमच्या ह्याच्यात म्हणजे कधी ऑफिसमध्ये काही अडचण असते, काही घरी आजार पण असतं, असं वाटतं की इथे येऊन नमस्कार केला का आणि ती अडचण सुटल्यासारखी पण वाटते. नक्कीच वाटते. स्वामी समर्थ. काय भावना आहेत तुमच्या स्वामी समर्थांबद्दल? स्वामींनी आज प्रचंड दिलं. स्वामींची सेवा करायला मिळते हेच आमचं मोठं भाग्य आहे. गेली 9-10 वर्ष झाली मी सेवेला आहे मठामध्ये. माझ्या घराचा प्रॉब्लेम होता. स्वामींकडे जवळजवळ 7.5-8 वर्ष मी घराच्या बाहेर होतो. आमचं रूमचं SRAमध्ये आमचं रूमचं सॉल्व होत नव्हतं, पण स्वामींच्या कृपेने ते लवकरात लवकर झालं. आणि मी यायच्या आधी 3 दिवस स्वामींच्या पादुका माझ्या घरात होत्या. म्हणजे मी यायच्या आधी माझ्या घरात स्वामी होते. म्हणजे असं बोलताना पण मला एकदम हे होतंय, भरून येतंय. पण हे अगदी खरं आहे. स्वामींचा विषय निघाला ना, आपसूक टचकन डोळ्यात पाणीच येतं अनेकदा. मी पण आज स्वतःला इतकं भाग्यवान समजते की आज मला एक होस्ट म्हणून किंवा हा कार्यक्रम मुळात करता येतोय, स्वामी भक्तांना भेटता येतंय, ही खूप मोठी गोष्ट वाटते. पण या मठाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही गेले अनेक वर्ष इथे येत आहात. या मठाची स्थापना 2000 साली झाली. यंदाच 25 वर्ष झाले. 25व्या वर्षी आम्ही 7 संतांच्या पादुका आल्या होत्या. राम मंदिर मध्ये हॉल होता तिथे. म्हणजे लोकांना 7 ठिकाणी जाता येत नाहीत. अक्कलकोटच्या होत्या, नरसोबाच्या वाडी, परत करंजाच्या होत्या, परत रामसेतू जो बांधला आहे तो जो दगड पाण्यावर जो तरंगला होता ना, तो दगडही इथे आणला होता. म्हणजे भक्तांना त्याचाही अनुभव घेता आला. म्हणजे अक्षरशः पाण्यावर कसे तरंगत होते. हे तर लहान आणलं होतं, पण एवढे मोठे मोठे दगड ते पाण्यात, तो सेतू कसा बांधला होता त्याचा एक भक्तांना अनुभव आला. विले पार्लेकरांसाठी एक पर्वणीच होती असं म्हणायला हरकत नाही.